बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय। अक्षय शिंदे याच्या पूर्वीच्या पत्नीने त्याच्या विरोधात एक लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती। त्याच्या चौकशीसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे यांनी पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नराधम आरोपी अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे। बदलापूर येथील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। बदलापूर येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता। अक्षय शिंदे या नराधम आरोपी विरोधात प्रक्षोभक जनभावना तयार झाली होती। दरम्यान दुसऱ्या एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात चौकशीसाठी घेऊन जात असताना आरोपी आणि पोलिसांमध्ये घडलेल्या चकमकीत हा आरोपी ठार झाला आहे। असं आहे की त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला। पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।